नमस्कार लाडक्या बहिणींनो तुम्हाला माहिती आहे की सध्या राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेची केवायसी प्रक्रियामध्ये काही महत्त्वपूर्ण बदल केलेले आहेत. ज्या लाडक्या बहिणींना पती नाही किंवा वडील नाही अशा लाडक्या बहिणींसाठी स्वतंत्र आता केवायसीचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. आणि जी पूर्वीची केवायसी प्रक्रिया होती तर तिच्यामध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्यात आलेले आहेत. त्यामुळे बऱ्याच लाडक्या बहिणींना प्रश्न पडला आहे की आम्ही पहिले केवायसी लाडकी बहीण योजनेची पूर्ण केलेली कंप्लीट केलेली, तर आम्हाला पुन्हा लाडकी बहीण योजनेची केवायसी करावी लागणार का, असे बरेच प्रश्न लाडक्या बहिणींच्या मनामध्ये पडलेले आहेत. त्याच प्रश्नाची व्यवस्थितरित्या उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जरी चॅनलला नवीन असाल तर चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा. लाडक्या बहिणींनो तुम्हाला माहिती की लाडकी बहीण योजनेअंतर्गत 31 डिसेंबर पर्यंत तुम्हाला केवायसी करणं गरजेचं आहे. मध्यंतरी केवायसी ची प्रक्रिया ही 30 नोव्हेंबर पर्यंत होती, परंतु याला मुदत वाढ देऊन 31 डिसेंबर पर्यंत करण्यात आली. आता लाडकी बहीण योजनेची केवायसी प्रक्रियेमध्ये जे ऑप्शन आहेत तर ते ऑप्शन मध्ये महत्त्वपूर्ण बदल देण्यात आलेले आहेत. तर काय हे बदल झालेले आहेत, तर ज्या लाडक्या बहिणींनी पूर्वी आपली केवायसी केली होती आणि जे प्रश्नाची उत्तरे होते ज्याच्यामध्ये होय आणि नाही सिलेक्ट करायचे होते, तर त्या प्रश्नामध्ये त्यांनी जरी चूक केली असेल तर अशा लाडक्या बहिणींसाठी दुरुस्तीचा पर्याय आता देण्यात आलेला आहे. म्हणजे तुम्ही एकदा दुरुस्ती करू शकतात आणि दुरुस्तीची तारीख सुद्धा 31 डिसेंबरच ठेवण्यात आलेली आहे. तुम्हाला पूर्ण केवायसी प्रक्रिया करायची नाही, तुम्हाला फक्त तुमचा आधार कार्ड क्रमांक टाकून जी दुरुस्तीची प्रक्रिया आहे तर ती दुरुस्तीची प्रक्रिया करायची. आता राहिला प्रश्न, तर आता लाडकी बहीण योजनेची नवीन केवायसी कोणी करायची, तर ज्या लाडक्या बहिणीने अजूनही केवायसी केली नसेल तर अशा लाडक्या बहिणीने 31 डिसेंबर पर्यंत आपली केवायसी प्रक्रिया पूर्ण करायची. आणि ज्या लाडक्या बहिणींकडून चुका झाल्या असतील त्या लाडक्या बहिणी आपली केवायसी दुरुस्ती करू शकतील. आणि तिसरा आणि महत्वाचा मुद्दा, ज्या लाडक्या बहिणींना वडील नाही पती नाही ते घटस्फोटीत असतील तर अशा लाडक्या बहिणींनी आपली केवायसी करण्यासाठी आता पोर्टलवर जाऊन आपली केवायसी करून घेणे. तर हे महत्वपूर्ण बदल लाडकी बहीण योजनेच्या केवायसी बाबत होते. आशा करतो या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या प्रश्नाची उत्तरे मिळाली असतील. तर ही काही प्रश्न असतील तर व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये विचारा, नक्कीच रिप्लाय करण्याचा प्रयत्न करेल.